नमस्कार. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग आणि त्याच्या ठाई गुंतलेले सर्व संत आणि या दोघांचं नातं या कवितेतून आपण व्यक्त केलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे गोड कसा दिसतोस. 28 युग झाली देवा, सदा कसा हसतोस आणि एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. तो म्हण नामदेवाचं लय लाड पुरवलंस, डोकं आपटून घेईल म्हणून गुपचूप जेवण उरकलंस. आम्ही निवड ठेवताच गपगार बसतोस, आम्ही निवड ठेवताच गपगार बसतोस. एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. भंडाऱ्याच्या माळ्यावर तुका अभंग लिहतो, भंडाऱ्याच्या माळावर तुका अभंग लिहतो. इंद्रायणीच्या पाण्यामध्ये ओह्या कोरड्या ठेवतो. आवलीच्या शिव्या खात भक्तीपुढं हसतोस. एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. जनीचं दळण दळता चंद्रहार विसरतोस आणि बडव्यांच्या शिव्यातून काऊनबा बरसतोस. बडव्याच्या शिव्यातून काऊनबा बरसतोस. सुळाचं पाणी करून चंद्रभागी बसतोस आणि एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. सावत्याच्या छातीमध्ये लपून काय बसतोस, सावत्याच्या छातीमध्ये लपून काय बसतोस आणि नामदेवाला येडं लावून संतामणी बसतोस. गोरोबाचं पक्क मडकं मनात रोज ठेवतोस आणि एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. न्याया तुका एका मुक्ता निळा चोखा, ज्ञाना तुका एका मुक्ता निळा चोखा. बंका कर्म मिळा तुला मारी हका. अशा भावभक्तीसाठी अजून बी पळतोस, अशा भावभक्तीसाठी अजून बी पळतोस आणि एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. एवढा काळा असून बी गोड कसा दिसतोस. काव्य आणि काव्य रचना दिलीप चारठाणकर, परभणी.